पहिले इंस्टाला मेसेज करायचो लोकांना पायरा द्या म्हणून, देतच नव्हतं, कोणाला माहित नव्हतं टायगर कोण आहे. तर ज्यांना तुम्ही मेसेज करत होता आता उलटा त्यांचे मेसेज त्यांनी फोन करत आम्हाला, त्यावी फोन करतात फोन करतात पायरा द्या टायगरचा, असं बरंच असं मेसेज पडलं जातं. आम्ही पण त्यांना देणार नाही आता. सीझनमध्ये अपेक्षा एवढीच आहे का जास्त आम्हाला चौथ्याला इकडे तिकडे लावू नको. ज्याची गाडी किंवा ज्यांनी नाव दिला ती आम्ही फिरवायची अपेक्षा ठेवली तेवढी आमची पूर्ण कर, हेच आम्हाला तुझी म्हणजे त्या गाडीवर गुलाल मिळवून दे, गुलाल मिळून दे, हीच आम्हाला अपेक्षा आहे. तर मंडळी इकडे या साईडला तुम्ही बघू शकता जांभलेकरांचा टायगर आणि त्यासोबत पलाला निलजेकरांचा सम्राट. तर आपण टायगरची मुलाखत घेऊया. पहिल्यांदा आपल्या चॅनलवर होतं. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा पूर्ण. जांभल्याचा टायगर आहे, यो आतून पलतो. अजून परत आम्हाला बरंच असं पैरे देत नव्हती लोक, आता सगळे फोन करतात जोतो पैरे द्या. तर बरेच जण आम्हाला पैरे दिले नाही, फोन करून आम्हाला गाडी जमवून पण पैरे दिले नाही, असं तोडले डायरेक्ट पैड. म्हणजे तुमची गाडी जमल्यानंतर सुद्धा तुम्हाला म्हणजे या धोका मिळालेला आहे. कसं काय मग आज कुठला पैरा घातला होता? सम्राट निलजेचा सम्राट. आणि गाडी कुठली झाली? गाडी नावड्याचा राया नावऱ्याचा राय आणि बच्चा. बरोबर. म्हणजे इथं मैदानात जमून झाली का गाडी? नाव बिंजोरला नाव होता का आपला? बिंदोडचं नाव होतं. बरोबर. मग आता तुम्ही सांगता पायऱ्या कुठंतरी आम्हाला काही वेळ म्हणजे असं देत नव्हतं, आता हा सम्राट आणि टायगरचा पायरा कसा झालाय? ते केतन ड्रायव्हर सोनिवलीचा, त्यांनी पैरा करून दिला. त्यांनी पायरा करून दिला. आता मला टायगरची माहिती द्या संपूर्ण, कसं काय असतं घरी नियोजन त्याचं? नियोजन आम्हीच करतो त्याचं. आम्हीच पहिले इंस्टाला मेसेज करायचो लोकांना पायरा द्या म्हणून, देतच नव्हतं, कोणाला माहित नव्हतं टायगर कोण आहे. पण यांनी जांभल्याचं नाव आता वरती केलंय पाल्याच्या जोरावर. बरोबर. आता ज्यांना तुम्ही मेसेज करत होता आता उलटा त्यांचे मेसेज त्यांनी फोन करतात आम्हाला, त्यावी फोन करतात फोन करतात पायरा द्या टायगरचा, असं बरंच असं मेसेज पडलं जातं. आम्ही पण त्यांना देणार नाही आता. बरोबर ना? यापूर्वी कारण कुठेतरी बघा आपल्याला भरपूर ज्या वेळेला साथ पाहिजे असं तेव्हा मिळत नाही. आम्ही असं पण पायरा मागून आमची गाडी अड्ड्यात धरली ते, त्यांची गाडी मारली टायगरने मारले. आता टायगरचं वय सांगा ना, किती दाती आहे तो? चौसा आहे. चौसा आहे ना. आणि दावणीला कसा आलाय तुमच्या? दावणीला हलशी बदली होय, आमचे मित्र आहे श्रेयश मसे, त्याच्या मुला वासरू आम्हाला भेटला. बरोबर. श्रेयश मसे जाऊन उकरुलचा तिथे आलता, बदली आम्हाला करायचीच होती, म्हणजे वासरू घ्यायचा होता. पण आमचा एक बैल होता तो पलत नव्हता, म्हणजे असं कमी पलाचा, तर आम्ही बदली मारली, हलशी घेतलाय. बरोबर. म्हणजे बदली केलं तुम्ही, बैल दिला आणि वासरू घेतला. मग आता तो बैल काय आहे तिकडे, कसं काय? तो बैल आहे कर्जतलाच आहे. कर्जतला आहे ना. कर्जतला पण आहे, आता शिकासाठी घेतलं ते. बरोबर. आता मग वासरू घेतल्यानंतर म्हणजे किती आता शर्यती आतापर्यंत गुलाला काही? अजून गाडी पडलीच नाही. गाड्या आमची घेतल्यापासून 2च गाड्या पडल्यात, त्या पण आमची चुकी मुलं. बरोबर. मग किती झाली गुलाला? आता जवळजवळ 30-32 झाले, असे जास्तच झाले. 32-33. तिथून घेतलं तिथून गुलाला त्याच्यावर गुलाला गाडीच पडली नाही एक पण गाडी पडली नव्हती. आता एक पडली, ती पण आमच्या चुकी मुलं, नाही तर गाडीच टायगर सगळ्यांना वाढूनच पळतो, कोण पण असो. आता गाडी कुठल्या नावाने पळते टायगरची ती सांगा ना. पंकज डबरे, अनिकेत डबरे यांच्या नावाने, आणि RX टायगर ग्रुप जांभले पंकज डबरे, अनिकेत डबरे, RX ग्रुप जांभले या नावाने गाडी पळते. बरोबर आहे. आता नियोजन वगैरे सर्व मिळून करतात का काय? नियोजन आम्ही दोघं करतो, दोघं जण करतात. विघ्नेश आणि प्रतीक. बरोबर. मग आज टायगर आणि सम्राटची गाडी कोणी पळवली? केतन ड्रायव्हर सोनिवलीचा. म्हणजे त्यांनीच नियोजन केलं आणि त्यांनीच पळवली. आणि सुट्टी वगैरे कोणी केली? सुट्टी अनिकेत स्वतः मालक सुट्टी करतात. बरोबर. आता टायगरच्या ऐवजी दावणीला टायगरचा आहे का अजून कुठली बैल आहेत? नाही, आमचा RX होता, तो असंच आम्हाला कोणची गरजच नसती, तो मला मग आम्ही हा घेतला. बरोबर. तो गेल्यानंतर हा घेतला आणि तो पण बदलीवर घेतला. आता तो वारला पण हा बदलीवर घेतला बैल देऊन. बरोबर आहे. मग आता त्याचा आशीर्वाद याच्या पाठीशी कायम. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी म्हणतात ना, कोणतरी आधारस्तंभ पाहिजे, तर त्याचा आशीर्वाद टायगरच्या पाठीमागे आहे. बरोबर. आता उसटण्याचं मैदान कसं काय निवडलं? आज भरपूर मैदान, 2 का 3 मैदान आहेत. आमचं त्यांना फोन केला मी दादाना, सम्राटवाल्यांना. सम्राटवाल्यांना. बरोबर. ते बोलले उसटण्याला पल्लू बॅनर सोडला. मग बॅनरवर बरेच नाही फोन केला, काय पैशाने कमी जास्त त्याच्यामुळे जमली नाही. त्यांना बोललो नाव आपण धरून येतो, कोणचं सोडू. बरोबर. म्हणजे बॅनरवर पण गाड्या जमतात जास्त. बॅनरची गाडी अजून परत एक पण नाही पडली. एक पण नाही पडली ना सगळ्या. बरोबर आहे. आणि काय वाटतं, कसं नाव करेल का भविष्यामध्ये तुमचं, काय वाटतं? नाव आता चिकार केलं ना. एवढा केला तरी बाद झाला. अजून तर चौसाच आहे तो. अजून 4च अजून भरपूर टाइम आहे. भवितव्य चांगलं आहे त्याचं. चांगलं. आणि तुम्ही, मला वाटतं तुमच्या दावणीला पण चांगलं तुम्ही त्याला घडवाल पण, असं वाटतंय तुम्हाला बघून. 100%.
आजचा गुलाल काय बोलायला, या गुलालाचं महत्व किती होतं आजचं, काय सांगाल? महत्त्व खूप होता, कारण की मागच्या टायमाला आमची त्यांची गाडी झाली एक थोड्यामध्ये गेली ती अंतरात. आज वाघाने आमच्या दीड चकड्यात बरोबर, म्हणजे करून दाखवलं. करून दाखवला. चला आता मी सम्राटची पण थोडीशी माहिती घेतो आणि तुमच्या टायगरला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. थँक्यू आमची मुलाखत घेतल्याबद्दल. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता जांभलेकरांचा टायगर आणि त्याला आज साथ दिली ती निलजेकरांचा व वसतकरांचा सम्राट. काय सांगाल, कसं काय नियोजन घडवून आणलं? आता दादाने सांगितलं कुठेतरी तुमच्या सांगण्यावरून त्यावेळी इकडे आले, काय बोलाल? नमस्कार पहिले सर्वांना आधी. तर त्यांनी मला कॉल केला होता टायगरवाल्यांनी. तर मी त्यांना बोललो का आपण एक काम करू, बॅनर सोडला आम्ही. तर बॅनर व रक्कमच्या हिशोबात ते समोरचे व्यक्ती 11 बोलायचे 15 बोलायच्या हिशोबात ते बॅनर आम्हाला काही जमलं नाही. तर त्यांना बोललो आपण मैदानाने येऊ, गाडी आपल्या मापात जमली तर आपण तसं करून किंवा नाव सोडू, अशा हिशोबात मी नियोजन करून बोललो तुम्ही उसळण्याला बिंदाशा. बरोबर. आणि आत्तापर्यंत मी सम्राटचं नाव काही वर्षापासून ऐकतो. मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी प्रत्येक मैदानामध्ये सम्राटचा गुलाल असायचा आणि एक सुंदर पलायचा त्याला. बरोबर. आणि ती जोडी पलायची, त्या जोडीने पण खूप जास्त गाड्या केलेल्या आहेत आणि गुलालात राहिलेल्या आहेत, काय बोलाल? त्या जोडीने म्हणजे त्याने आपलं जिथं जाईल तिथं नाव ठेवलेलं आहे आणि जिथं जोडी उभी राहील तिथं भले भले यायचं पण फिरून जायचं. नाव फिरवलं त्याचं काम फिट. बरोबर आहे. असं सुंदरने जागा दाखवून दिली. आणि सम्राटनी याच्या पहिले मोठा सम्राट आहे, त्यांनी तर खूप नाव केलंय, त्याच्या पाऊल देऊन ह्यो नाव आता करतो. ह्यो पण नाव करतं. हा. आता कसं काय नियोजन असतं तुमच्या घरी आता याचं सम्राटचं? याचं सम्राटचं नियोजन मी एकटाच करतोय. सगळ्या गोष्टी कसं करायचं कसं काय करायचं ते सगळं आमचे पैरेवाल्यांशी बोलणं झालं का मी यांना सर्वांना सांगतोय का आपल्याला असं आहे अशाच ठिकाणी बैल पलवायचे आणि हे पैरा केलाय याच्याने आपल्याला सम्राट पलवायचे. बरोबर. आता जसं तुमचं नाव झालंय, सम्राटनी मोठ्या सम्राटनी पण नाव केलं, त्याच्यानंतर हा सम्राट पण नाव करतोय. जसं आता याच्या पुढे काही अजून काही विचार केलाय का अजून दावणीला कुठली बैला घ्या? जो परत आमच्या पाऊल ठेवून छोटा सम्राट आहे तो परत आमचं नाव वर परत आहे, तो खाली करणार नाही, त्याच्या पाऊल ठेवणार छोटा आणि अजून तिसरा सम्राट ही तयारी आहे. म्हणजे बरोबर, म्हणजे मोठा छोटा आणि अजून एक तिसरा सम्राट हे नाव लिपवायचं ना आम्हाला. बरोबर, म्हणजे कायम दावणीला जी पण बैल येतील ती सम्राट नावानेच पळतील. सम्राट आता जिथं तिथं जावा, घाटावर जावा, सम्राटचं मार्केट असो, जे ते काही म्हणजे नावाने त्याच्या दैसे आहे. बरोबर तर आता परत पण आपल्याला कधी नावाने त्याने खाली केलं नाही. बरोबर आहे. आता जी गाडी पळाली आज टायगर सोबत, किती अंतर काय झालं, काय सांगाल? 1.5 चकड्याचा अंतरात गाडी विजय केली. 1.5 चकड्याच्या अंतरात विजय केली. आणि जसं आता इतकी वर्ष झाली पळतोय तो, काय बोलाल? म्हणजे एक तुम्ही विचार केला होता का इतकं नाव करेल आपला हा सम्राट सुद्धा? जेव्हा आम्ही जो वासरू खरेदी बालू शिंगटेकरनं घेतला तेव्हाच आम्ही बघून म्हणजे त्याला आम्ही व्हिडिओने बघितली, फक्त त्याचा बॅनरच बघून आम्ही घेतला होता की ह्यो आपलं नाव करील. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं त्यांनी करून बंद करून आता परत वरचालीमध्ये आहेत तो. बरोबर, म्हणजे त्याचा या चालूच आहे. बरोबर. आता उसरण्याच्या मैदानाविषयी काय बोलाल? किती अंदाजे तुमच्या गाड्या किती आहे तिथे या मैदानामध्ये गुलालाच्या? या गुलालामध्ये 7 गाड्या झाल्या, त्यातल्या 2 मधून पडल्या असेल आमच्या चुकीमुळे. बरोबर, म्हणजे 5 यांवर विजय मिळवल्यात. 7 7 विजय आणि 2 पडल्या. बैल महिना झाला असेल, बैल घाटावरनं खाली आलाय. त्याच्या इथून बैल पार अशक्त करूनच इकडे पाठवला होता. त्याच्यावर तो येता जाताना त्याला घडवला अजून न मग आताच्या वरच्या ट्रेनिंग परत जसा आहे तसा यायला लागला. म्हणजे जसं त्याचा मागच्या वर्षीचा पॉल होता तो तुम्ही पुन्हा आणला? हा, तो पुन्हा डबल दाखवतो आता. बरोबर. आता या सीझन मध्ये काय अपेक्षा असतील तुम्हाला त्याच्याकडनं? या सीझन मध्ये अपेक्षा एवढीच आहे का जास्त आम्हाला चौथ्याला इकडे तिकडे लावू नको. ज्याची गाडी किंवा ज्यांनी नाव दिला ती आम्ही फिरवायची अपेक्षा ठेवली तेवढी आमची पूर्ण कर, हेच आम्हाला तुझी म्हणजे त्या गाडीवर गुलाल मिळवून दे. गुलाल मिळून दे, हीच आम्हाला अपेक्षा आहे. बरोबर. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज सम्राट आणि टायगर ही गाडी पळाली, पुन्हा पण पळवा, पुन्हा ही गाडी कंटिन्यू पळणार आहे. जो परत आमच्या दोघांचा मिलंकर एकत्र जसं नियोजन होईल तसं जसं बोलणं झालंय तोपर्यंत पळणारच आहे. पळणारच आहे. शुभेच्छा तुम्हाला गाडीसाठी. थँक्यू.